आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय म्हणालस? काय ग, सुसाईड करायला निघाली होती? सोम, तू लग्नाला नाही म्हणतोयस ना? ठीक आहे ना, मग आता मी जीवच देते। थांबा। तुम्हाला काय वाटलं तुमच्या या अशा पोकळ धमक्यांना घाबरणार आहोत आम्ही? सोड माझा हात, तुझी लायकी नाही माझा हात धरायची, कळलं ना? सोड माझा हात। वेडी का तो? आवाज खाली। आतापर्यंत तुमचं समजा ऐकून घेतलं याचा अर्थ असा नाही की मी समध्या गोष्टी सहन करीन। तुम्ही बाप आहात ना हिचे? मग योग्य येळी जर का तुम्ही अशाच कानाखाली मारल्या असत्या ना तर आज तुमच्यावर ही येळ आलीच नसती साहेब। मान्य आहे की आपण आपल्या मुलांचे लाड करावेत, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना काय पाहिजे काय नको हे समज बघावं, पण आपल्या मुलांना जमिनीवर बी ठेवावं माणसांनी। येळ पडलीच तर कान धरायला पाहिजेत आपल्या मुलांचे। खाण्यापिण्यामध्ये करा की लाड, कोण नाही म्हणतंय, पण फालतूपणा जर करत असेल ना तर त्यांना तिकडेच थांबवायला पाहिजे। साहेब साहेब तुम्हाला तुमच्या पोरीचा मूर्खपणा दिसत नाही का? हो, एखादी वस्तू मागेपर्यंत ठीक आहे ना, पण चालती फिरती माणसं ती माझी आहेत, मला ह्योच पाहिजे मला त्योच पाहिजे हे जर का करत असेल तर ही कितपत योग्य आहे? समधी माणसं रस्त्यावर पडली आहेत का तुमच्यासाठी? हे बघा कसं आहे ना, एखाद्यानं जर का आपलं नाव चुकीचं घेतलं तर राग येतो माणसांना, का तर त्या नावामध्ये आपलं अस्तित्व असतं। तसंच प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी अस्तित्व असतं आणि ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका, कळलं? आणि हे बघ कियारा, पुन्हा असला फालतूपणा केला ना तर तुला पोलिसात द्यावं लागेल। आणि जसं पारू म्हणाली तसं तिथे खाण्यापिण्याचे लाड नाही करणार पोलीस तुझे। माझ्या मुलीचं काय करायचं ते मी बघीन। काय म्हणाल? उलट आभार माना आमचे, तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय। आणि जमलं ना तर वेळीच सावध व्हा। चला रे, चल सोम, सारंग, सावली, पारू, चल। वय मला ना करून गेला काय? याला आता दाखवतेच कियारा काय येते।